आणि बॉल सगळेच येतात, त्याला खेळायला लागतं, कधी 6 जातो कधी 4 जातो, करत राहायचं. काही बॉल अंगावरही येतात, आरोपांचे बॉलही असे अंगावर आलेले आहेत. येऊ दे, पण अंपायर पण असतात. आदित्यजी, नारायण राणे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन त्याच आरोपांवर पुन्हा एकदा बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो. आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष, तर किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या. बोलू दे, बोलत राहू दे. पण आज मी एक पत्र लिहिलंय आणि ते पत्र फार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी लिहिलेलं पत्र आहे. काल आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये देखील सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी मुंबईतल्या मागितली आहे चौकशी तर रस्त्यांच्या घोटाळ्यावर. 15 जानेवारी 2023ला मी पत्रकार परिषद घेऊन ज्या घोटाळ्याला आपल्या समोर आणलं होतं त्याच घोटाळ्याचा उल्लेख काल झालेला आहे. भाजपचे आमदार असतील, इतर पक्षातले आमदार असतील किंवा आम्ही स्वतः असू, आम्ही EOWची आता चौकशी मागितली रस्त्याच्या घोटाळ्यांवर. ज्या निवेदा 2023 आणि 24 साली आल्या होत्या, तेव्हाचे मुख्यमंत्री कोण होते? ते घटनाबाह्य गद्दार मुख्यमंत्री होते. त्यांच्या देखरेखीत हे सगळे घोटाळे झालेले आहेत. आम्ही EOWची चौकशी मागितली. चौकशीची मागणी होते, SITs लागतात, पण रिपोर्ट येत नाही अनेकदा. मी हेच सांगतो ना, आता आम्हाला EOWची याच्यात चौकशी अपेक्षित आहे, कारण फक्त आम्ही नाही, फक्त विरोधी पक्ष नाही, तर काल सगळेच सत्ताधारी देखील रस्त्याची चौकशी मागत होते. आणि रस्त्याची चौकशीची तर बैठक तर लागलीच आहे रस्त्यांची. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लावलेली आहे. पण मला आनंद आहे की आता कुठेतरी पुढे हलत आहे. अपेक्षा हीच आहे की मुख्यमंत्री एका स्वच्छ कारभारासाठी आणि चांगल्या मुंबईसाठी ह्याच्यात निपक्षपाती एक EOWची चौकशी या रस्त्यांच्या निवेदनावर लावतील. केंद्रीय मंत्री नारायण राणे लगातार मंत्री है क्या? निकाल दिया है क्या? बघा, कचऱ्यावर आपण लक्ष देतच नाही. काल पण सांगितलेलं आहे. कोरटकर प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर ते बाहेर गेलं असल्याचं म्हटलं जात आहे, पण पासपोर्ट आता त्यांच्या पत्नीनं दिलेला आहे. तुम्हाला हे परत सांगतो, अबू आझमीचा विषय असेल, औरंगजेबचा असेल, मी असेल, सगळे हे जे काही काढतात ना, ते कोण? कराड, अक्का कोण आहे, कोरटकर, सोलापूरकर, कोश्यारी, हे सगळे लपवायला करत आहेत. जेव्हा सरकारी पद्धत अपयशी ठरते किंवा सरकार अपयशी असतं, काही अकार्यक्षम मंत्री त्यांच्या सोबत असतात आणि खात्यातून काम होत नाही, तेव्हा मग काय करायचं? तर कॉन्ट्रोवर्सी करायची, म्हणजे बाकीचे महत्त्वाचे विषय लपतील. आज आपण पाहतोय CBSEचा मोठा विषय झालेला आहे राज्यामध्ये. शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत, महिलांवर अत्याचार वाढत चालले आहेत. ती STची बस सील तरी झाली आहे का, हा देखील एक प्रश्न आहे. आणि हे सगळं होत असताना जेव्हा सरकार चालवता येत नाही, तेव्हा मग असे काही विषय काढायचे ज्याच्यातून आपल्याचं सगळ्यांचं लक्ष विचलित होतं. म्हणजे 100 दिवस झाले तरी फरार आहेत, अद्याप सापडले नाही. कोण 100 दिवस सरकारला पण झालं, मग 100 दिवसात सरकारने केलं काय? आणि मग भाजपचा जो वचननामा होता त्याचं पुढे काय? सर, महाराष्ट्रात उद्योगधंद्यासंदर्भात एक माहिती समोर येते. जवळपास 75% जे उद्योगधंदे आहेत ते संपुष्टात आलेले आहेत. त्यामध्ये छोटे सेक्टर, स्मॉल सेक्टर, MSME सगळे आहेत. पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे ना, जसं नागपूरमध्ये दंगल घडवली गेली, ही कोणी घडवली दंगल? सरकारमधलेच काही असे एलिमेंट्स आहेत का? डीप स्टेट आहे का ज्यानं मुख्यमंत्र्यांना अंडरमाइन करायचं? कारण मुख्यमंत्री आपण एका बाजूला बोलतोय की आम्ही विरोधी पक्षाला सोबत घेऊन काम करू, ते बोलतात आम्हाला राज्यात गुंतवणूक आणायची आहे, पर्यटन वाढवायचं. हे सगळं एका बाजूला होत असताना दंगली जर घडायला लागले, असे जे राजकीय वातावरण एकदमच गढूळ व्हायला लागलं, तर कोण गुंतवणूकदार येणार आहे, कोण पर्यटक येणार आहे आपल्या राज्यामध्ये? कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांची पोझिशन अंडरमाइन करायची, त्यांच्या नंतर बोलून आग लावायचा प्रयत्न करायचा, हे काही बघतो आपण. वर्तमान लपवण्यासाठी इतिहासाचा वापर केला 100%. आणि भविष्य किती गढूळ बनवून ठेवलं यांनी, त्याच्यासाठी इतिहासाचा वापर केला जातो. आता परत तुम्ही बॅटिंग करा. ठाकरे कोई लीगल एक्शन लेंगे जिस तरह के आरोप उन पे लगाए जाते हैं? देखो, मैं मुंबई महानगर पालिका को फोन करते थे कचरा उठाने के लिए, वही है. रामदास स्वतः बोलताय की देवेंद्र फडणवीस यांच्या आजूबाजूला जे लोक आहेत जे त्यांना टार्गेट करतात, हेच तर मी पण बोललो, उद्धव साहेब पण बोललेत. म्हणजे आता सगळ्यांना दिसतंय आशा एकच आहे, मुख्यमंत्री पण पाहतील. आज मैंने एक मुख्यमंत्री महोदय को खत लिखा है, उसमें यही मांग की है कि रोड स्कैम 2023 का और 24 का, इसमें EOW से इंक्वायरी हो, शायद विधायकों की भी कमेटी हो तो वो भी हो जाए. लेकिन 15 जनवरी 2023 में मैंने आप ही के माध्यम से लोगों के सामने रोड स्कैम लाया था. 2023 का रोड स्कैम हो, 24 का रोड स्कैम हो, दोनों 6-6 हज़ार करोड़ के रोड स्कैम है. कल तो आपने देखा होगा सदन में दोनों तरफ के लोग, फिर वो सत्ताधारी विधायक हो या विपक्ष के विधायक हो, दोनों यही मांग कर रहे थे कि आज मुंबई की जो हालत हुई है वो इसी टेंडर से हुई है. खराब रास्ते इसी टेंडर से हुए हैं. जो काम भी हुए हैं, जो BMC क्लेम करती है 26% काम हुए, मेरा तो ये दावा है कि 26% भी नहीं हुए. लेकिन ये सारे के सारे इशू में EOW की एक इंक्वायरी हो, ये मेरी मांग है. थैंक यू सर.
तर मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यांची चौकशी करा या संदर्भात आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आणि पक्ष सोडल्यापासूनच नारायण राणे आमच्यावर कायम टीका करत असतात, त्यांना आमच्यावर टीका करण्यासाठी पैसे मिळतात, त्याला आपण उत्तर देणार नसल्याचं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे।